जे संसार उद्ध्वस्त सगळा परपंचच उद्ध्वस्त झाला आमचा शेतकऱ्याचा. एकही खूट राहील नाही. नमस्कार, मी कैलास पवार आपलं सर्वांचं स्वागत करतोय. काल अचानक इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आणि पावसाने अख्ख्या तालुक्याला तडाखा दिलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. मी रात्री 9, 9:30, 10 वाजल्यापासून शेतकऱ्यांचे फोन येतात आणि शेतकरी आमचं नुकसान झालंय, इतक्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात, डाळिंब उपटून पडलेला आहे, पेरूच्या बागा उपटून पडल्यात, अनेक बागांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठी झाडं मुळासकट उपटून पडल्यात. इंदापूर शहर असेल, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भाग असेल, अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडं उपटून पडल्यात, पत्र्याचे शेड उकडून पडल्यात. मी आता इंदापूर तालुक्यातील रेड्या गावामध्ये आहे आणि पावसाचा कर, वादळी वाऱ्यांचा कर काय असतो ते आपण बघणार आहे. कारण का पोटच्या मुलाप्रमाणे जे शेतकऱ्यांनी पीक सांभाळलंय ते अक्षरशः भुईसपाट झाले. कमीत कमी 4,000च्या आसपास केळीची रोपं आहेत. काही दिवसावर केळी विक्रीला येणार होती, रातच्या पावसाने भुईसपाट झाले, एकही झाड राहिलेलं नाही. केळीचं इतकं विदारक चित्र आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात आसूर आहे. आपण त्या शेतकऱ्यावर चर्चा करणार, नेमकं शेतकरी काय म्हणतात बघूया. आपल्यासोबत शेतकरी आहेत गुळवे म्हणून रेड्या गावातील, नेमकं काय म्हणतात पुढे या. नेमकं किती क्षेत्र आहे, तुमचं संपूर्ण आधी नाव सांगा. माझं विक्रांत सोमेश्वर गुळवे, जोरात. रेड्यातला रहिवासी असून हे आपले 3800 ते 4,000 रोप आहेत केळीचे आणि कालच्या पावसाने पूर्ण भुईसपाट झाले. 10 ते 15 दिवसात हार्वेस्टिंगला येणारा प्लॉट होता आपला, विकण्यासाठी येणार होता. हो. आता तुम्ही ह्या केळीला आतापर्यंत किती खर्च केलेला आहे? 4.5 ते 5 लाख रुपये खर्च झालाय आतापर्यंत. आता व्यापारी येत होते पाहण्यासाठी, हो, व्यापारी येत होते. किती रुपयाने काय मागत होते केळी? कसं 23 ते 24 रुपयांनी मागणी होती. हा, केळीची. केळी. तुम्ही थांबला होता, हो. पण रात्रीच्या पावसात कधी माहित झालंय असं झालंय तुम्हाला? तुम्ही रात्री पाऊस झाला. शेतापासून जवळ 1-1.5 किलोमीटर गावात राहता, मग तुम्हाला कसं माहित झालंय की नुकसान झालंय? शेजाऱ्यांनी फोन केले का कोणी? इथून शेजारचा फोन आला आणि आम्ही पण पाऊस झाल्यानंतर आलतोच बघायला. शेतकरी सांगतात की 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालंय. मी कॅमेरामॅनला विनंती करतो आपण फळबागेचं चित्र दाखवावं की नेमकं काय झालंय परिस्थिती. या परिस्थितीला शेतकरी कसा सामोरं जाणार आहे आपण पाहत आहेत. कमीत कमी 3 एकर केळी आहे, त्यामध्ये आम्ही झूम करून दाखवतोय किती एकही केळीचं खुंट राहिलेलं नाही. पूर्ण केळी भुईसपाट झाले. केळीची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला दाखवतोय. आणि हे बघा, ह्या पद्धतीचा केळीचा गड आहे. या पद्धतीचा 1 नंबरची केळी आहे आणि ह्या केळीचा अशा प्रकारचा गड आहे. पण एकही केळीचं 4,000च्या आसपासच्या झाडातलं एकही वाचलेलं नाही. भुईसपाट झाले. मोठे मोठे गड मी दाखवू इच्छितोय कसे पडलेत. असे खाली केळीचे गड पडलेले आहेत आणि पूर्ण केळी भुईसपाट झाले. तिकडचं चित्र दाखवा. इकडचं हे परिस्थिती 4 एकरामधले 3 एकरामधले एकही केळीचं खोड राहिलेले नाही आणि ती केळीचं इतक्या प्रमाणात नुकसान झालंय की आता आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत रेड्या गावातील रोहिदास भोसले, त्यांचा बी खोडवा आहे, त्यांची बी हीच परिस्थिती आहे. नेमकं आबा काय परिस्थिती झाली? काल अचानक वादळ आलं 4:30-5 वाजता आणि सगळा परपंचच उद्ध्वस्त झाला आमचा शेतकऱ्याचा. एकही खूट राहील नाही. बेकार परिस्थिती आहे. शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावं ही माझी शेजारीच आहे ते शेतकरी. तुमची किती झाड आहे? माझे जवळजवळ माझे 1 एकरच राहिलेली होती. आता सध्या पहिली तुटून गेली 3 एकर. पण बेकार परिस्थिती सगळी झालेली आहे शेतकऱ्याची. तात्काळ मदत आम्हाला सरकारकडून मिळावं विनंती करतो आम्ही. मी गुळवे शेतकऱ्यांना विचारतोय, हे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्षरशः ह्यांनी तळहाताच्या फोडावणे ह्या बागा सांभाळल्यात आणि केळी उत्पादनाला आशा होती की आता 4 पैसे चांगले होते. इंदापूर तालुक्यातील जवळजवळ केळीची बाग पूर्ण नष्टच झाल्यात अशी चित्र समोर आलेलं आहे. रात्रीपासून शेतकऱ्यांचे फोन येतात, ज्यांनी शेतकऱ्यांनी डाळिंबीला सफेद नेट बांधलं होतं
त्या नेट सकट काही झाडांची एका एका ओळीमधील 4-4, 5-5 झाडे उपटून दुसऱ्या ओळीमध्ये गेल्या. आणि बाकीच्या फळबागाचा तर विषय सोडाच, पण आता तुम्हाला कोण तहसील कार्यालयातून, कृषी विभागातून, गाव कामगार तलाट्यातून कोणी येऊन गेलंय का पाणी करून पंचनामा? अजून तर नाही कोण येऊन हा. गेलं, पण येतो म्हणून सांगितलंय त्यांनी. तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे की सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभं राहावं आणि जे संसार उद्ध्वस्त झाला शेतकऱ्यांचा त्यासाठी तुम्ही काहीतरी एक अंमलबजावणी करावी. तुम्ही राष्ट्रवादीच्या एका पदावी आहे, आपल्या तालुक्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आणि तुम्ही मामांना काय आवाहन करताल की तुम्ही ह्या शेतकऱ्यांसाठी? आम्ही मामाला आव्हान एकच केले, कृषी मंत्री आहेत मामा, शेतकऱ्यांना चांगलं मदत करावं आणि चांगलं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याला भरपूर मदत करावं कृषी मंत्र्यांनी, असं अपेक्षा मी व्यक्त करतो माझ्या. यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचे की इंदापूर तालुक्याचे सुपुत्र दत्तात्रय मामा भरणे हे कृषी मंत्री आहेत आणि त्यांच्याच तालुक्यात फळबागाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं, भुईसपाट बागा झाल्यात. तात्काळ कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करावे. इंदापूर तहसील कार्यालय असेल, कृषी विभाग असेल, स्थानिक गावातील गाव कामगार तलाटे असतील, त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी असतील, त्यांनी तात्काळ पंचनामे करावेत. शेतकऱ्याला उपदेशाचे डोस पाजू नयेत. आपण फोटो काढा, जिओ टॉगिंग करा, हुंटावून शाळा राखायचा प्रकार करू नये. घटनास्थळी जाऊन शेतकऱ्याच्या बागेवर जाऊन तात्काळ पंचनामे करावं, कारण का मागील काही 5-7 वर्षापर्यंत कृषी विभागाचा असा प्रताप चालू आहे, ज्याचं नुकसान झालं नाही त्याला नुकसान भरपाई, ज्याचं नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. आधीच शेतकऱ्यामध्ये मोठा संताप चालू आहे, संतापाची लाट आहे, नाराज आहे. ह्याचाच फटका पुन्हा शेतकऱ्याला बसू नये. तर अधिकारी वर्गाने तात्काळ झोपेतून जागा होऊन हे पंचनामे करावे, कारण का स्वतःच्या लेकराला एक वेळ घास कमी घातलाय, पण शेतकऱ्याने ही पिकं लेकरापेक्षा लक्ष देऊन जोपासल्यात. आपण ह्या घटनेची दखल घ्यावी. तुम्ही सर्व शेतकऱ्यांना किंवा प्रशासनाला एकदा आव्हान करा, नेमकी कशा पद्धतीने तुम्हाला तात्काळ मदत आहे. सरकारला आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना एवढीच विनंती करतो की सर्व नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना, केळी बागायतदार सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त झालेत, तर त्यांना तुम्ही तत्काळ त्यांनी जेवढा खर्च केला कमीत कमी तेवढ्या मापात तरी मदत करावी अशी विनंती करतो. मी आता सकाळपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे आणि पाहणी करत आहे किती नुकसान झाले, काय झालेलं आहे. मी अनेकांचे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला, पण मोठ्या प्रमाणात विद्युताचे खांब झाडामुळे तुटलेले आहेत, काही उपळून पडलेले आहेत. त्यामुळं रात्रीपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळं आणि नेटवर्क तर गेली 2-4 दिवसापासून फोन नेटवर्क जिओचं पूर्ण सेवा ढासळली, त्यामुळं इंटरनेट सेवा ठप्प आहे. त्यामुळं फोटो येण्यास उशीर होत्यात, व्हिडिओ येण्यासाठी उशीर होत्यात. तर मी एकच सरकारला माझ्या कोणाने शेतकऱ्याच्या बांधवांनी विनंती करतोय की आपण घटनास्थळी येऊन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरपाई मिळावी, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कैलास पवार, इंदापूर.